स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी डिजिटल सेवा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे। ग्रामीण भागातील लोकांना, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना डिजिटल सेवा घरपोच मिळावी यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर पब्लिक करून जे आहे ते डिजिटल सेवा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे। आपण बघतोय की मी आता हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आणि एकदम समोरासमोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर एक जे स्क्रीन लागली आहे, तालुका, डिपार्टमेंट, स्टेटस, डेट आणि कंप्लेंट। आपण बघतोय की ज्याच्या रकानामध्ये त्या विभागाचे हे टेस्टिंग अशी स्क्रीन आहे आणि या स्क्रीनद्वारे जिल्हाधिकारी जे आहेत ते सर्व याचा फॉलोअप घेत आहेत, सर्व गोष्टीचा फॉलोअप घेतात। सेकंदाचा फॉलोअप जे आहे ते जिल्ह्यातल्या कानाकोणत्यातल्या गावखेड्यातला जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना मिळतोय। खरं तर आपल्यासोबत आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर आहेत। सर, एक स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवत आहे, नेमकी संकल्पना काय आणि काय आव्हान आहे नागरिकांना? आमचा एक उद्देश आहे की आपले जे नागरिक आहे त्यांना एकतर जे सेवाचा हक्क अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे नोटिफाय सर्व्हिसेस आहे ते सर्व सर्व्हिसेस जे आहेत त्यांना विना कुठली काहीतरी अडचण करून त्यांना मिळाली पाहिजे। मग त्याच्यामध्ये आम्ही एक सेवादूत म्हणून एक ॲप्लिकेशन सुरू केली होती। ती आधी वर्धामध्ये राबवली गेलेली आहे, परंतु आधी ते वेब ॲप्लिकेशन म्हणूनच राबवली होती। आता आम्ही मोबाईलवरच सर्व ती सेवा देण्याचा प्रयत्न करू लागलो आहे। कारण आत्तापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती आहे की खेडेपाड्यामध्ये वेब ॲप्लिकेशन कशाप्रमाणे वापरायचं ते सर्वांना येत नाही, परंतु व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन सर्वांना आता बऱ्यापैकी येत आहेत। त्यामुळे आम्ही जे व्हॉट्सॲपची एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेली आहे ते आपल्यासमोरच आहे आणि त्याच्यामध्ये हे जे डॅशबोर्ड आपण दाखवलेलं आहे ते आपला डॅशबोर्ड आहे, जेणेकरून आम्हाला हे दिसेल की कुठल्या लोकांनी किती आमची सेवा घेतलेली आहे। आणि दुसरा जे विषय आहे आमचा ते आहे की तक्रारी निवारणचा। समजा आपला कुठली काहीतरी जेन्युइन तक्रार जे आहे ते जिल्ह्याभरामध्ये कोणी करायचं असाल, मग त्याच्यामध्ये आपला पोर्टल आहे ज्याच्यामध्ये ते डायरेक्टली ते व्हॉट्सॲपमध्येच आम्हाला सांगू शकतात। त्याच्यासाठी आम्ही 2 नंबर दिलेले आहे। सेवादूतसाठी आपला नंबर आहे 940355 9494 आणि आपला सिमिलरली तक्रारी निवारण ह्याचा पण आम्ही एक नंबर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक दोन्ही इंटिग्रेट करून घेण्यानंतर आणि लोकांना घरी बसूनच आपला कमीत कमी जे जेन्युइन विषय आहे ते त्यांचे काढले पाहिजेत, असेच आमचे उद्देश आहे। सर, खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त राशन कार्ड असेल किंवा इतर राशन कार्डाचे अनेक इश्यू आहेत सर, हे अशाचे आपल्याकडून हे प्रमाणपत्र व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहेत का आणि ते कसे मिळणार? प्रमाणपत्र जे आहे बघा, आमचे आत्तापर्यंत जे आमचा जुना एक्सपिरियन्स आहे म्हणजे जे वर्धामध्ये जे एक्सपिरियन्स झाला होता मला ते त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला एक 42 तारखेचे प्रमाणपत्र आहे जे लोक जास्तीत जास्त वापर करतात। डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, जातचे प्रमाणपत्र वगैरे आहे, ते सर्व डॉक्युमेंटसाठी ते बरेच ऑफिसचे चक्कर मारतात। परंतु आम्ही या ठिकाणी ह्यावरून आशा करतो आहे की कुठले डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे त्यांना व्हॉट्सॲपवरच आम्ही काढून देणार आहे आणि त्यांना फीस पण काढून देणार आहे की किती फीस त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते फीस देऊन ते डायरेक्टली डॉक्युमेंट्स बरोबर ते त्यांची सेवा घेऊ शकतात घरी बसून। खरं तर या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचं हिंगोलीकर जे आहेत ते स्वागत करत आहेत आणि याच उपक्रमाचं हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरळी झिरवळ यांच्या शुभ हस्ते जे आहेत ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।